Welcome student. Today all of you learn the lesson section 1 prose 1.8 Voyaging towards excellence part 2. Good morning everyone. Today all of you learn the lesson Voyaging towards excellence part 2. Open your textbook page number 79. See the paragraph. This is not to say that I did not like science or mathematics. म्हणजे या अगोदर काय सांगितलेलं आहे अच्युत गोडबोले यांनी तर इट इज नेसेसरी बट इफ ॲट ऑल देअर इज समथिंग विच इनरिचेस अवर लाईव्स अँड पुट्स मीनिंग टू अवर एक्झिस्टंट इट इज द आर्ट्स म्युझिक अँड लिटरेचर. म्हणजे त्यांचं आयुष्य समृद्ध करणारे आणि अस्तित्वाला अर्थ देणारे जर काही असेल तर ते म्हणजे कला, संगीत आणि साहित्य यावर त्यांनी भर दिलेला आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं तर दिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. याचा अर्थ मला विज्ञान किंवा गणित आवडत नव्हते असा नाही. इनफॅक्ट किंबहुना आय लव्ड दीज सब्जेक्ट. हे विषय मला अतिशय आवडत. हावेवर आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन. की हे विषय मला अतिशय आवडत मात्र केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मी त्यांचा कधी अभ्यास केला नाही. तर in the examination not only for scores I used to study this subject or any subject for that matter for its inherent beauty. म्हणजे फक्त मार्क्स मिळवण्याच्या व्यूनं मी कधी त्याचा अभ्यास केला नाही तर विषयांचा किंवा इतर कोणत्याही विषयाचा त्याचे उपजत सौंदर्य जाणून घेण्यासाठी मी अभ्यास करीत असे. I found Newton's law of motion beautiful and पायथागोरस थेरम एलिजन. म्हणजे मी त्या कोणत्याही विषयाचं सौंदर्य कोणत्याही विषयाचे उपजत गुण याचा अभ्यास करीत असताना न्यूटनचा लॉ ऑफ मोशन हा मला खूप सुंदर वाटतो. तर पायथागोरस थेरम एलिजन पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तोही मला खूप आकर्षक वाटतो. I loved solving problems of physics and mathematics of the 9th standard when I was in the 7th, not to show off, but just because I used to get involved in solving them. काय सांगितलं या ठिकाणी अच्युत गोडबोले यांनी की न्यूटनचा लॉ ऑफ मोशन मला खूप सुंदर वाटतो. तर पायथागोरसचा सिद्धांत हा खूप आकर्षक वाटतो आणि 7th स्टँडर्डमध्ये असताना 9th स्टँडर्डमधले फिजिक्स भौतिकशास्त्र अँड मॅथ्स गणिताचे प्रश्न सोडवायला मला अतिशय आवडत असे. आय यूज्ड टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग अँड यूज्ड टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिजंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. आणि मला अतिशय आवडत असताना ते देखावा किंवा प्रौढी म्हणून नाही तर ते सोडवण्यात मी स्वतःला गुंतवून घेत असे. मी खूप त्यामध्ये इन्वॉल्व होत असे. पूर्णपणे मी त्यामध्ये गुंतून जात असे. ऑब्वियसली दीज प्रॉब्लेम्स वेअर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. आणि प्रश्न सोडवायला मला आवडे त्यामध्ये मी त्याहून जास्त ते सोडवण्यासाठी सर्वात आकर्षक पद्धत शोधायला मला जास्तच मजा येत असे. दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स ऑर एक्झामिनेशन अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम हेल्प्ड मी टू डेव्हलप अ प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड विच केम हँडी वेन आय ॲपियर्ड फॉर माय IIT एंट्रन्स JEE because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. आणि तरीही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी आनंद घेत असे. गुण किंवा परीक्षांपलीकडे पाहण्याच्या
काही कोणत्याही आव्हानात्मक प्रश्नांचं निराकरण करण्यातला आनंद मिळवण्याचा हा माझा स्वभाव होता. त्यामुळं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड, समस्येचं निवारण करणं ही वृत्ती जोपासण्यास मला खूप छान मदत झाली. I appeared for my IIT entrance JEE because this exam is completely based on your problem solving ability. आणि या समस्या निवारण वृत्ती जोपासण्यामुळं मला माझ्या त्या सवयीचा IIT प्रवेशासाठी परीक्षा देताना खूप फायदा झाला. कारण दिस एक्झाम युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, कारण ही परीक्षा पूर्णपणे आपली समस्या सोडवण्याची क्षमता अँड ॲबिलिटी टू थिंक, आणि केवळ आपली वैचारिक क्षमता, तार्किक नव्हे तर जलद आणि वेगाने विचार करण्याच्या क्षमतेवर आधारित आहे. त्यामुळे माझ्या या वृत्तीचा मला खूप चांगला फायदा त्यावेळी झाला. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड होता त्यांचा, की कोणतीही समस्या असेल, कोणताही थेरम असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व करणं, त्या प्रॉब्लेमचं निवारण करणं ही त्यांची वृत्ती होती आणि त्या वृत्तीचा त्यांना खूप छान फायदा झालेला होता, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. I scored 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT, barring only a few times. इयत्ता पहिलीपासून ते IITपर्यंत काही अपवाद वगळता जवळपास सर्व परीक्षांमध्ये मी गणितामध्ये आउट ऑफ 100% गुण मिळवले होते. I stood 6th in the SSC board at the time. This examination was for the whole of Maharashtra including Nagpur. आणि SSC परीक्षेत मी बोर्डामध्ये 16वा आलेला होतो. त्यावेळी ही परीक्षा नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जात होती. And I stood first in the university in all subjects put together. आणि सर्व विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक मी मिळवलेला होता. Those days you could get an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. आणि त्या काळी जर तुम्ही विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकावर असाल तर तुम्हाला प्रवेश परीक्षेशिवाय म्हणजे JEE IITमध्ये प्रवेश मिळू शकत होता. की त्यावेळी तुम्ही जर विद्यापीठात पहिले असाल तर तुम्हाला लगेच IITमध्ये ॲडमिशन दिलं जात होतं. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it for a doubt. आणि IITत प्रवेश घेण्यासाठी मला परीक्षेला बसायची गरज नव्हती. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट, परंतु सोलापुरातील कुणीही मला त्याबद्दल माहिती सांगितली नाही. फॉर अ डाऊट, कारण का काहीतरी शंका त्या ठिकाणी निर्माण झाली असती. इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल, कारण सोलापुरातील कोणालाही या नियमाबद्दल काहीही माहिती नव्हती. देअरफॉर आय ॲपियर्ड फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन अँड आय सेक्युअर्ड अ व्हेरी गुड रँक इन द सेम. त्यामुळं मी प्रवेश परीक्षेस बसलो आणि त्यात उत्तम रँकही मिळवली. म्हणजे विद्यापीठामध्ये प्रथम येऊनसुद्धा IITमध्ये ॲडमिशन मिळणार होतं, तरीही माहिती नसल्यामुळे परत एकदा JEE सारखी एंट्रन्स एक्झाम या अच्युत गोडबोले यांनी दिलेली होती. ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतिशय इंटरेस्टिंग अँड मोटिवेशनल लेसन आहे, काळजीपूर्वक लर्न करा. If anybody in Solapur even knew about this rule,
Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. म्हणजे सोलापुरातही याबद्दल कुणाला माहिती नव्हती, त्यामुळं मीही या परीक्षेला बसलो आणि छानपैकी मार्क्स मिळवले. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. IITमध्ये प्रवेश घेताना मी खूप खुश होतो, खूप आनंदी होतो. बट माय जॉय वॉज शॉर्ट लाईव्ड. पण माझा तो आनंद फार काळ टिकला नाही. ॲट सोलापुरात आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोअर दॅन 3 stories. सोलापुरात मी 3 मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारत पाहिली नव्हती. मुंबई हाऊएव्हर वॉज फुल ऑफ अ स्कायस्क्रॅपर. मुंबईत मात्र स्कायस्क्रॅपर गगनभेदी इमारतींची गर्दी होती. ॲट IIT most of the students and professors used to converse in English whereas my English was a very poor. आणि IITमध्ये बहुतेक विद्यार्थी आणि प्राध्यापक इंग्रजीमध्येच बोलत असत. अँड माय इंग्लिश इज नाव पुअर. माझं इंग्रजीचं फार वाईट होतं, मला काही एवढं इंग्लिश जमत नव्हतं. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन अ मराठी. माझं संपूर्ण शिक्षण हे मराठीमधून झालं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. माझं इंग्रजी देखील खूपच दयनीय होतं. नॉट ओन्ली डीड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी. म्हणजे माझी इंग्रजीतली वाक्यरचना, शब्दसामग्री हे खूप विचित्र होतं. बट माय प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्स व्हेरी अवेक्वार्ड टू से द लिस्ट. परंतु माझं उच्चार देखील भयंकर असायचे आणि इंग्रजीतली वाक्यरचनाही अगदी विचित्र अशा स्वरूपाची होती. ड्यू टू ऑल दिस, आणि या सगळ्या कारणांमुळे आय वॉज फीलिंग क्वाईट लोनली. मला एकूणच मुंबईत आणि विशेषतः IITमध्ये एकटं आणि एकाकी अँड टेरिफाईड भयंकर वाटायचं. इन मुंबई इन अ जनरल अँड IIT इन अ पर्टिक्युलर. म्हणजे मला मुंबईत आणि विशेषतः IITमध्ये खूप भयंकर एकटं वाटायचं. आय हॅड डेव्हलप्ड अँड इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. आणि मला स्वतःविषयी माझ्या मनामध्ये कटुता निर्माण झाली, न्यूनगंड निर्माण झाला आणि IIT आणि अगदी मुंबईपासूनही दूर पळून जावंसं वाटू लागलं. अशी या ठिकाणी अच्युत गोडबोले यांच्या मनाची मानसिकता तयार झालेली होती की नको, या इंग्लिश आपल्याला जमत नाही आहे, म्हणजे या कॉलेजमध्ये या मुंबईमध्ये आपण राहायलाच नको, अशी एक वेगळीच मानसिकता त्यांची तयार झाली. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी when a senior guy came and sat on the chair adjacent to me. एके दिवशी मी हॉटेलमधील मेसच्या टेबलावर चहा पीत बसलो असताना तेव्हा एक सिनियर मुलगा माझ्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला. He was a convent educated boy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. आणि तो बऱ्यापैकी सफाईदार इंग्लिश, निदान बोलीभाषेतलं प्रचलित इंग्रजी येणारा कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मुलगा होता. ही वॉज अ बीट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. तो जरा गर्विष्ठ होता आणि माझी मस्करी करू पाहत होता. ही ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. तो माझ्याशी संभाषण करू लागला आणि जवळपास प्रत्येक वाक्यात किंवा मी म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीत तो चुका काढू लागला. आफ्टर अबाउट 5 minutes he walked away after insulting me. साधारण 5 मिनिटांनी माझा अपमान करून तो त्या ठिकाणाहून निघून गेला.
काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी when a senior guy came and sat on the chair adjacent to me. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. He was a bit arrogant and wanted to pull my leg. He tried to engage in some conversation with me and started pointing out errors in just about every sentence or everything that I said. After about 5 minutes, he walked away after insulting me. की तो गर्विष्ठ होता, इंग्लिश मिडियमचा होता, त्याला सफाईदार असं इंग्लिश येत होतं. साधारणपणे 5 मिनटं त्यानं या रायटरची आपल्या चेष्टामस्करी केली, त्याच्या चुका काढू लागला आणि 5 मिनिटांनी माझा अपमान करून म्हणजे रायटरचा अपमान करून तो त्या ठिकाणाहून निघून गेला. अशीही काही मुलं त्या ठिकाणी भेटलेली आहेत, अनुभव सांगितलेला आहे.